मी प्रत्यक्ष भेट घेतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एक महत्त्वाचा आहे. मी अनेक वर्षापासून या सभागृहाचा सदस्य आहे. 293ची चर्चा ही राज्याच्या प्रगतीसाठी अति आवश्यक असते आणि मी सन्माननीय सदस्य योगेश सागरजींचं अतिशय मनापासून त्यांचं भाषण ते देत होते ते ऐकत होतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे की एकीकडे आपण सुखी, संपन्न, समृद्ध, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी 293 मांडले. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय व्यस्त असू शकतात, त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यवस्थेत असणार नाही, मी हे समजूही शकतो. पण अध्यक्ष महाराज, विभागाचा एक सचिव तिथं बसत नाही. अध्यक्ष महाराज, या अगोदर मी 95 पासून जेव्हा आमदार होतो विभागाचे सचिव अशा महत्वपूर्ण चर्चेत बसायचे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तालिका अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ती पुन्हा प्राप्त होईल की नाही मला माहित नाही, पण एक तालिका अध्यक्ष म्हणून या राज्याची जेव्हा विधिमंडळाची शताब्दी होईल तेव्हा तुमचं नाव सुद्धा तिथं आदराने घेता यावं यासाठी एवढे तर निर्देश द्या की 293च्या चर्चेला सचिवांनी बसलं पाहिजे. आणि सचिव बसत नसेल तर जसं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बांधून घेऊन यायचे तशी काही आपल्याला परवानगी देता येईल का? आणि तुमचं नाव सोन्याच्या अक्षरात लिहून घ्या. पुन्हा ही संधी येणार नाही, एवढी माझी विनंती. सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला, एक मिनिट. बर बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारने एक अत्यंत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, काळ सोका तो जसा आहे ना तशी परिस्थिती आत्ताची. जर अशा महत्वपूर्ण विषयावर 293 हा जवळपास 50 ते 60 आमदारांनी हा विषय दिलेला आहे आणि मुंबईपासून तर राज्यातल्या सर्व विकासाच्या संदर्भातलं विजन या 293 मध्ये. अध्यक्ष महाराज, आणि असं असताना सुद्धा जर सुधीर भाऊ म्हणतात आणि मी गेली 40 वर्ष होतील अध्यक्ष महाराज मला या सभागृहात आता पुढच्या ही टर्म पूर्ण झाल्यावर, परंतु अध्यक्ष महाराज जर अशा पद्धतीनं आम्ही 89ला सभागृहात होतो, 90ला आमची कारकिर्दी सुरू झाली, आम्ही बसायचो. अध्यक्ष महाराज, बसायला जागा पुरायची नाही. सुधीर भाऊ, सर्व अधिकाऱ्यांना घुसायची ही अडचण असायची. आणि जर अशा प्रकारची उदासीनता असेल अध्यक्ष महाराज तर राज्यातले हे प्रश्न कसे मागे लागतील. त्यामुळे सुधीर भाऊच्या प्रस्तावाला मी पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचं जे उदाहरण दिलं की त्या ठिकाणी बांधून आणता येतील तसं काही करता येते का बघा. अध्यक्ष महाराज,